कोर्टासमोर आता दावा बघायला मिळतोय। संतोष देशमुख वाल्मिक कराड यांनी अवघा कंपनीकडून मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणीला अडथळा ठरत होते। त्या अडथळ्याला दूर करण्यासाठीच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने कोर्टासमोर केल्याचं उघड झालेलं आहे। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातली महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड यांनी अवादा कंपनीकडून मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणीला अडथळा ठरत होते। त्यामुळे या अडथळ्याला दूर करण्यासाठीच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने कोर्टासमोर केलेला आहे। आपण बघतोय खरं तर मागचे काही दिवस अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत, अनेक खुलासे होताना दिसत आहेत। त्यातलाच हा एक महत्त्वाचा खुलासा म्हणावा लागेल। वाल्मिक कराड यांनी अवादा कंपनीकडून मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणीला संतोष देशमुख अडथळा ठरत होते आणि त्या अडथळ्याला दूर करण्यासाठीच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने कोर्टासमोर केल्याचं आता उघड झालेलं आहे। एसआयटीचा कोर्टासमोरचा दावा बघायला मिळतोय। वाल्मिक कराड यांनी अवादा कंपनीकडून मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणीला अडथळा ठरत होते। संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते। त्या अडथळ्याला दूर करण्यासाठी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने कोर्टासमोर केल्याचं उघड झालंय। तर आमचे प्रतिनिधी बालाजी सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, खरं तर हा मोठा खुलासा म्हणावा लागेल। वाल्मिक कराडांनी अवादा कंपनीकडून मागितलेल्या खंडणीला संतोष देशमुख अडथळा ठरत होते असं एसआयटीने दावा केलेला आहे। अमित, एक मोठी महत्त्वाची घडामोड म्हणावं लागेल। ज्या पद्धतीनं मोका दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड यांना जे आहे ते अगोदर सुरुवातीला केसमध्ये कोर्टासमोर नेलं होतं, मात्र केस कोर्टानं जे आहे ते बीड कोर्टाकडे वर्ग घेऊन जायचं सांगितलं। त्यानंतर बीड कोर्टात जेव्हा हजर केलं तेव्हा एसआयटीनं नेमका हा वाल्मिक कराड यांना मोका का आणि कशासाठी लावला याची कारणं सांगितली। त्यात मुख्य कारण हे जे आहे ते वाल्मिक कराड हे जे आहे ते अवधा कंपनीला 2 कोटी रुपयाची खंडणी मागत होते आणि हे खंडणीसाठी जे आहे ते संतोष देशमुख अडथळा ठरत होते आणि या अडथळ्यातूनच जे आहे ती संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची माहिती जी आहे ती एसआयटीचे अधिकारी गुजर यांनी आपण सुरेश जाधव यांच्याकडे जाऊया। सुरेश,